नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या महाराष्ट्र नेक्स्ट या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण राज्यभरातल्या या आठवड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया. शिर्डीमध्ये 3000 कोटींच्या डिफेन्स क्लस्टरचं लोकार्पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. शत्रू आता भारताच्या टप्प्यात येणार असून या प्रकल्पामध्ये 300 किलोमीटर क्षमतेची क्षेपणास्त्र आणि 1000 किलोमीटरपर्यंत जाणाऱ्या ड्रोनची निर्मिती करण्यात येणार आहे. भारत शस्त्रास्त्र उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार होईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. तर मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या मोहिमेमुळे भारत संरक्षण क्षेत्रामध्ये निर्यातदार देश बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं. नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर लवकरच हे डिफेन्स कॉरिडॉर झाल्यानंतर मला आनंद वाटतो. आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला या ठिकाणी विश्वास आहे. केंद्र सरकारच्या नव्या शांती कायद्यानुसार अणुऊर्जा क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांना आता प्रवेश देण्यात आलेला आहे आणि अदानी समूह तसंच रिलायन्स समूह कोकणात अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहेत. या प्रकल्पासाठी राज्य सरकारसोबतच सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. राज्यात सुमारे 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीसाठी रिलायन्स, अदानी ग्रुप, बजाज आणि NTPC सोबत करार सुद्धा करण्यात आले आहेत. अदानींचा प्रकल्प बारसू इथं तर रिलायन्सचा पूर्णगड इथं तर NTPCचा प्रकल्प हा देवगड इथं उभारला जाणार आहे. तर या क्षेत्रामध्ये 6.5 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. सुमारे 1,23,000 रोजगार निर्मिती याच्या माध्यमातून होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण अणुऊर्जा क्षेत्रामध्ये आता मोठी झेप घेण्याची तयारी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकन कंपन्यांना महाराष्ट्रामध्ये न्यूक्लिअर क्षेत्रामध्ये गुंतवणुकीचं खुलं आमंत्रण दिलंय. US न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडियाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूट आणि US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायप्रसच्या उद्योग समूहांना महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन केलेलं आहे. सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलिडेस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई इथं आयोजित करण्यात आलेला सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते बोलत होते. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिलची अट आता राहणार नाही आणि सर्व बँकांच्या मुख्यालयांनी या संदर्भात शाखांना स्पष्ट निर्देश द्यावेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर सरकार 30 जून पूर्वी कर्जमाफी करणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि तसंच जूनमध्ये कर्जमाफी झाल्यानंतर यादीतील शेतकरी थकबाकीदार न राहता पुढच्या वर्षाच्या पीक कर्जासाठी पात्र राहतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. सिबिल करता कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही या संदर्भात आज आदेश आपण काढलेले आहेत. यासोबत या सगळ्या बँकांची कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे. महाराष्ट्राचं STP मॉडेल आता देशासाठी रोल मॉडेल ठरणार आहे. कारण दिल्ली इथल्या स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0च्या राष्ट्रीय आढावा बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची विशेष दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातील STP मॉडेल प्रभावी ठरलंय आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल म्हणून ते विकसित केलं जाणार आहे. स्वच्छ भारत मिशन आता केवळ सरकारी मोहीम नाहीये तर जन आंदोलन बनलंय असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. वाढत्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील नगर विकास खात्याच्या माध्यमातून एक सपोर्ट सिस्टीम देखील देण्याचा निर्णय या ठिकाणी आजच्या बैठकीत झालेला आहे. याचा फायदा संपूर्ण देशातल्या महापालिकांना होईल. CSRचा निधी खर्च करण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI विभागानं आयोजित करण्यात आलेल्या टेक महा इम्पॅक्ट परिषदेमध्ये ते बोलत होते. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा या कार्यक्रमाला हजर होत्या. महाराष्ट्र अधिक समृद्ध आणि सर्वसमावेशक करण्यासाठी तंत्रज्ञान, नवीन उपक्रम आणि CSR निधीची मोठी भूमिका आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. The theme, empowering
communities through technology, innovation, and CSR is a fundamental principle of our state's development today. If we create a strong convergence between CSR and government, we can reach the last mile delivery more effectively. तर या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी. यानंतर महाराष्ट्र नेक्स्टमध्ये इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज. नमस्कार.